मित्रांनो, स्वागत आहे परत तुमचं एकदा आपल्या स्पर्धाकर अकॅडमीच्या चॅनलवर. मित्रा, अभ्यास करतोय ना तू स्पर्धा परीक्षांचा? तुला आधारस्तंभ व्हायचंय स्वतःसाठी. एक लक्षात घे, कारण तूच तुझा आधार आहे. तुला पोस्ट काढावी लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला भरपूर अभ्यास करायला लागणार आहे. पण आज हा मुद्दा मी तुम्हाला काय सांगतोय, कारण आपल्या शरीराला पण आधार देणारा काही एक महत्वाचा अवयव आहे, महत्वाचा पार्ट आहे आपल्या शरीरामध्ये. तो आहे आपली शरीराची हाडे, जो की आपल्या शरीराचा आधारस्तंभ असतो. म्हणूनच लक्षात ठेव, तूच तुझा आधारस्तंभ आहे, म्हणून तुलाच अभ्यास करायचा आहे. तुला जर चांगला अभ्यास करून पुढे जायचं असेल तर असेच आपले स्पर्धाकाराचे व्हिडिओ तुला बघायचे आहेत आणि त्यातून हुशार होऊन तुला मार्क मिळवायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मी आज सांगतोय, लक्ष द्या की तुम्हाला आपल्या मानवी शरीरामध्ये एकूण हाडे किती असतात, त्याची संख्या कशी असते, किती असते आणि त्यांचे पार्ट्स कसे पडतात हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर आपण चला बघूया की मानवी शरीरामध्ये हाडांची संख्या किती असते, त्याचे प्रकार कोणते आणि त्याचं डिव्हिजन कसं होतं, त्याचे पार्ट्स कसे पडतात. तर एक लक्षात ठेवा, महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये 206 हाडे असतात. अनेक वेळा येऊन गेलेला प्रश्न आहे. ए मित्रा, इकडे बघ. आपल्या परीक्षेमध्ये, तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातो. हाडांची संख्या किती आहे, तर ती 206 आहे. ठीक आहे, ते विसरायचं नाही. त्यालाच एक अजून महत्वाचा प्रश्न आहे की जर परीक्षेत असं आलं की नवजात बालकांमध्ये किती हाडांची संख्या आहे, तर ती 300 आहे. अजिबात चुकायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. 300 आणि 206 हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते कोरून ठेवायचं, लिहून ठेवायचं. 206 हाडे हे प्रौढांमध्ये असतात, अडल्टमध्ये असतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अडल्ट मध्ये असतात. आणि लहान मुलांमध्ये जन्माच्या वेळी किती हाडे असतात, ते 300 हाडे असतात मित्रा, लक्षात ठेव. ओके, त्याच्यानंतर मी त्याचं कॅल्क्युलेशन तर पुढे सांगेन की कसं असतील, काय काय त्याचं डिव्हिजन होतं, काय होतं ते सांगेन. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही हा मानवी हाडांचा सांगाडा जर बघितला तर ह्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये काही संरचना आहे आपल्या शरीराची. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपली कवटी आहे, त्याच्यानंतर छातीचा पिंजरा म्हणजे थोरॅसिक केज आहे, नंतर पेल्विकचा पार्ट येतो, नंतर पायाचा पार्ट येतो. त्याच्यानुसार त्या हाडांची संख्या तशी बदलत जाते. ठीक आहे, तर याच्यामध्ये जो हा तुम्हाला महत्वाचा हा जो मेन पार्ट दिसतोय हा हाडांचा, त्याला ऍक्झियल किंवा ऍक्झियल स्केलेटन असं म्हणतात की तो आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे, जो सेंटरला असतो. त्याच्यामध्ये कोणती बोन्स येतात, तर त्याला म्हणायचं ऍक्झियल स्केलेटन. ऍक्झियल म्हणजे अक्षीय भागात येणारी हाडे ही त्याच्यामध्ये असतात. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणती हाडे असतात, तर तुमचा पाठीचा मणका आहे, त्याच्यानंतर कवटीचा जो भाग आहे त्याच्या खालची जी काही हाडे असतात ती त्याच्यामध्ये येतात. आणि दुसरा एक पार्ट पडतो मित्रा, लक्ष दे, तर उपांग. उपांग म्हणजे काय की सब पार्ट, म्हणजे त्या ऍक्सियल बोनला म्हणजे ऍक्सियल स्केलेटनला बाजूला जी उपांग म्हणजे सब हाडे जी असतात त्याला उपांग म्हणजे अपेंडिक्युलर स्केलेटन असं म्हणतात. हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याची संख्या किती असते ते तुम्हाला सांगणार आहे. तर ऍक्सियल जी महत्वाची जी मेन जी आहे त्याच्यामध्ये 80 हाडे असतात मित्रा, लक्षात ठेव. 80 हाडे असतात. जी महत्वाचा मध्य जो आहे हाडांचा, त्याच्यामध्ये आपल्याला 80 हाडे मानवी शरीरामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर 126 जी हाडे आहेत ती अपेंडिक्युलर म्हणजे उपांग, म्हणजे ते कोणते की हात असतील, पाय असतील, याच्यामध्ये टोटल किती येतात, तर 126 हाडे असतात. हे आपल्याला विसरायचं नाही. हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की किती कोणत्या स्केलेटनमध्ये किती हाडे असतात हे तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर महत्वाचा प्रश्न की आपल्या शरीरामध्ये सगळ्यात मोठं बोन कोणतं असतं, त्याच्यानंतर स्ट्रॉंग बोन कोण असतं, तर ते फिमर बोन असतं. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर त्याचा दुसरा एक प्रश्न असतो की सर्वात लहान शरीरातलं आपल्या बोन कोणतं आहे, तर ते बोन कुठे आहे, तर ते स्टेपस बोन हे आपल्या कानामध्ये असतं मित्रांमध्ये. कानामध्ये सगळ्यात लहान बोन कुठलं असतं, तर कानामधलं स्टेपस नावाचं बोन असतं. हे विसरू नका. हा प्रश्न बहुतांश वेळा परीक्षेला विचारलेला आहे, तो सगळ्या परीक्षांमध्ये विचारला जातो, त्याच्यामुळे तो विसरू नका. स्ट्रॉंग बोन कोणतं, लॉंग बोन कोणतं, तर ते फिमर आहे. हे मांडीचं हे फिमर बोन आहे. आणि कानातलं जे बोन आहे त्याला स्टेपस म्हणतात, ते सगळ्यात लहान आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या हाडांचं काही आपल्या शरीरामध्ये महत्व आहे. हाडे कशासाठी असतात, तर हाडे आपल्या शरीराला मजबूतीकरण देतात, चालण्यासाठी, हालचाली करण्यासाठी, शरीराचं संरक्षण करण्यासाठी हाडांचा खूप चांगला उपयोग होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे जे काही आपल्या थोरॅसिक केज म्हणजे छातीचा जो पिंजरा आहे त्याच्यामध्ये महत्वाचे आपले अवयव असतात. हृदय आहे, फुफ्फुस आहे. ह्याचं संरक्षण करण्यासाठी जो आहे तो थोरॅसिक केज. त्याचबरोबर तिथे स्टर्नम पण असतो. हे काय करतात, आपले ती महत्वाचे जे अवयव आहेत त्यांना ते त्याचं संरक्षण करायला मदत करत असतात मित्रांनो, एक लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे थोरॅसिक केज म्हणजे छातीचा पिंजरा जो आहे तो सुद्धा आपल्याला आपल्या मानवी शरीरासाठी खूप महत्वाचा आणि एक
महत्वाचाच पार्ट आहे असं लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यामध्ये मी आता तुम्हाला याची संख्या सांगायचा प्रयत्न करतो आणि शेवटी एक तुम्हाला एक की पॉईंट पण सांगून देणार आहे की ते तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. एक लक्षात ठेवा की एकूण आपल्या शरीराची जी हाडांची संख्या आहे, जसं मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो की 206 अशी आपली प्रौढांमध्ये अडल्टमध्ये सापडणारी 206 संख्या आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं होईल मित्रांनो, जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे उपांग म्हणजे शरीराच्या मध्याच्या बाजूतून जी काही हाडे निर्माण होतात किंवा जी असतात त्याची संख्या 126 आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर इकडे बघितलं मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल, इथं लिहिलंय मी ऑलरेडी इथं, तर त्याच्यामध्ये आपली दोन्ही हाताची हाडे जर कॅल्क्युलेट केली तर ती 60 आहेत, 2 पायाची केली तर ती सुद्धा 60 आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर पेल्विक मध्ये आपल्याला 2 बोन असतात. पेल्विक म्हणजे हा इथला पार्ट मित्रांनो, त्याच्यामध्ये 2 हाडे आपल्याला असतात. त्याच्याबरोबर क्लॅव्हिकल म्हणजे काय, कॉलर बोन. आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या तुम्ही जर बघत असाल, स्पर्धागार अकॅडमीला फॉलो करत असाल तर सुरुवातीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की क्लॅव्हिकल बोन कुठे असतो, त्याची माहिती सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. तर ते टोटल क्लॅव्हिकल आणि स्कॅपुला त्याच्या पाठीमागे एक बोन असतं, एक इकडच्या बाजूला स्कॅपुला 2, असे 4 बोन त्या भागामध्ये असतात. अशी ती 4 संख्या आहे. तर ह्याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं मित्रांनो तर ते 126 होतं. ठीक आहे. तर अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये एकूण 126 हाडे असतात, हे विसरायचं काही एक कारण नाहीये मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो ॲक्सियल स्केलेटन म्हणजे काय की अक्षीय, म्हणजे जो की मेन सेंटर आहे आपल्या मानवी शरीराचा, मेन जो ऍक्सिस आहे त्याला ॲक्झियल पण म्हणतो आपण स्केलेटन. तर त्याच्यामध्ये एकूण 80 हाडे असतात मित्रांनो. कारण ती कशी संख्या येते ते तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये स्कल जर आपण पकडलं, सुरुवातीला हा स्कल दिसतोय तुम्हाला मित्रांनो इथे वर, स्कल बघा ह्या सेंटरच्या बरोबर इथे आहे, त्याच्यामुळे तो ॲक्झियल मध्ये येतोय. त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 22 हाडे असतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही कवटीची हाडे पकडली तर त्याच्यामध्ये सुद्धा 14 आहेत आणि परत तुम्ही फेस म्हणजे फेशियल जर आला तर ती टोटल 8 आहेत. अशी टोटल 14 आणि 8 मिळून अशी 22 हाडे तुमच्या चेहऱ्याच्या भागामध्ये किंवा कवटीच्या भागामध्ये असतात मित्रांनो. ती लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर एक हार्वर्ड बोन असतात, त्याची संख्या 1 असते. कानामध्ये जसं मी मागाशी म्हणलं की कानामधल्या सगळ्यात लहान बोन कोणतं असतं तर स्टेपस, ते जर मार्क घालवायचाच नाही आपल्याला तर 3 आपल्याला छोटे छोटे हाडे असतात, तेही सांगतो तुम्हाला, स्टेपस, इनकस, मेलियस, अशी 3 हाडे छोटी छोटी आपल्या कानामध्ये असतात की आपल्याला इयरड्रम म्हणजे आवाजाची उत्पत्ती, आवाज ऐकणे, ऐकायला येणे, ह्या सगळ्यांना आपल्याला ती मदत करणार आहेत. त्याचा व्हिडिओ आपण नंतर घेणार आहोत, ते तुम्ही बघणार पण आहात आणि त्याच्यात तुम्ही मार्क पण मिळवणार आहात. पण लक्षात ठेवा की कानामध्ये आपल्या 3 हाडे असतात मित्रांनो, असे 2 कानामधले 6 झाले. त्याच्यानंतर आपल्या व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे आपला मानवीय मणका, ह्या मानवीय मणका जो आहे हा तुम्हाला मणका तर सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो, त्याचा पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो नंतर बघायचा आहे. त्याच्यामध्ये कोणत्या हाडाचं काय नाव आहे, ते किती असतात हे त्याच्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा, त्याची संख्या पण लक्षात ठेवा मित्रांनो, ते 26 असते. त्याच्यानंतर रिब्स म्हणजे काय तर रिब्स म्हणजे बरगडी म्हणजे काय, मणका छातीचा पिंजरा. ठीक आहे. त्या पिंजऱ्यामध्ये 24 रिब्स असतात, एका बाजूला 12, दुसऱ्या बाजूला 12. त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा सांगतो मित्रांनो की त्या रिब्स जे असतात त्या फ्यूज असतात आणि एकची शेवटची असते ती अनफ्यूज असते, त्याला फ्लोटिंग रिब्स असं म्हणतो आपण. काय म्हणतो आपण मित्रांनो, त्याला फ्लोटिंग रिब म्हणतो. मग ज्या 11 असतात त्या ज्या असतात त्या अटॅच असतात, त्या आपल्या व्हर्टिब्रल कॉलमला अटॅच असतात. त्याच्यामुळे त्या 11 आणि शेवटची राहिलेली जी आहे फ्लोटिंग म्हणजे एका बाजूने तरंगते. फ्लोटिंग म्हणजे काय, अशी छातीच्या पिंजऱ्यात तरंगत नाही बरं का मित्रांनो, तर ती एका बाजूलाच फक्त असते. तर चित्रामध्ये दिसत असेल बघा, एकच आहे बघा, अशी सेपरेट दाखवली बिचारी ती 11वी आणि एक 12वी, शेवटी ती 12वी असते. 12 दुने 24 असे आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये 24 हाडे असतात. काय असतात, 24 हाडे असतात. आणि स्टर्नम म्हणजे इथलं, दोन्ही त्या छातीच्या पिंजऱ्याला कुठेतरी लॉक झालं पाहिजे की नाही, तर ते स्टर्नम हे टाय सारखं दिसते की ना तुम्हाला, त्याला स्टर्नम म्हणायचं. ते एक बोन असतं मित्रांनो. तर असं याचं टोटल कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही ह्या ऍक्सियल स्केलेटनचं तर ह्याच्यामध्ये 80 हाडे असतात. तर किती झाले सांगा बरं मित्रांनो, आपण इथं कॅल्क्युलेशन करूया. याच्यामध्ये 126 आणि ही 80 ह्याची जर टोटल केली तर बघा 206 हाडे होतात. मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलंच असेल. 206 हाडे आपल्या मानवी शरीरामध्ये असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर जन्माच्या वेळी 300 हाडे असतात बरं का मित्रांनो. हाही प्रश्न तुम्हाला येण्याची जास्त शक्यता आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडायला पाहिजे, याला कसं काय असं असेल बाबा, तर आता 300 असतात, 206 बाकीची गेली कुठं, आलं लक्षामध्ये. तर ते जातात, त्यातला एक फक्त छोटा पार्ट सांगतो मी. बाकी तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे की ह्याची कॅल्क्युलेटिव्ह कशी बाबा याची रचना असेल,
हे हाडे नेमके कुठे जातात, तर हे थोरॅसिक केज मध्ये मित्रांनो ज्या वेळेस बाळ जन्माला येतं, बाळा जन्माच्या आल्यानंतर रिब ज्या असतात ना त्या फ्यूज झालेल्या नसतात, एका याची जवळपास 3 पार्ट पडतात लक्षामध्ये, म्हणजे एक रिबचं काउंटिंग तिथं वाढणार आहे, अशामुळे संख्या सुद्धा वाढणार आहे. तुम्हाला फक्त मी क्ल्यू देतोय की संख्या कशी वाढतीये. तर याचा अर्थ काय की असे काही फ्युजन होणार आहे, म्हणजे हाडांची जसं जसं शरीर मोठं होणार आहे, वाढ होणार आहे, त्या पद्धतीने हाडांची संख्या सुद्धा ही कमी कमी होत जाणार ना फ्युजन झाल्यामुळे. त्याच्यामुळे जे 300 असतात की नाही ते 206 होतात मित्रांनो. आलं तुमच्या लक्षामध्ये, एक लक्षात ठेवा. आणि कसे होतात जर तुम्ही कमेंट करून सांगितलं तर अति उत्तम. ओके, तर एक लक्षात ठेवा की अजून एक मी महत्वाचा की पॉईंट सांगतोय तुम्हाला की शरीरामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की शरीरामध्ये आडवे असलेलं बोन कोणतं आहे, असंही तुम्हाला प्रश्न पडण्याची शक्यता. आडवं बोन कोणतं आहे, आता तुम्ही इथं ॲक्झियल बघितलं, ॲपेंडिक्युलर बघितलं, म्हणजे उपांग बघितलं, पण आडवं बोन कोणतं असतं रे मित्रा, तर हे तू विसरायचं नाही, कारण तो हा व्हिडिओ बघतोय तर एकच आपल्या शरीरातला असं जे बोन आहे ते आडवं आहे, तर ते कोणतं, तर कॉलर बोन, ब्युटी बोन. सांग बरं त्याचं उत्तर काय, तर हा बरोबर सांगतोय तू, त्याचं नाव क्लॅव्हिकल आहे बरं का मित्रा, क्लॅव्हिकल विसरू नको. जे एकमेव असं बोन आहे जे किती शरीरामध्ये आडवं आहे बघ, या बाजूला असं आडवं, ते उभं नाही, असं उपांग नाही, ते आडवं आहे, त्याच्यामुळे क्लॅव्हिकल विसरू नको. आणि क्लॅव्हिकल बद्दल अजून एक माहिती तुला सांगतो बोनस मध्ये की त्याचं काय, ऑसिफिकेशन फर्स्ट स्टार्ट फ्रॉम क्लॅव्हिकल बोन. त्याच्यामुळे हाही तुला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळे ते विसरू नको. त्याचबरोबर तुम्ही हाडांची संख्या मित्रांनो आता बघितली असेल, तुमच्या लक्षात आली असेल की हा नेमका स्केलेटन कसा लक्षात ठेवायचा, ह्याच्यामध्ये कसं त्याचं बोनचं त्यांनी विवरण करायचं असतं आपल्याला, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत. आणि स्वतःचा जो, जसं मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलं की हा स्केलेटन म्हणजे आपल्या मानवी शरीराचा आधारस्तंभ आहे मित्रा, लक्षात ठेव, तूच तुझा आधारस्तंभ आहे असंही तुम्हाला मी सांगितले. त्याच्यामुळे अभ्यास करायचा आहे, स्पर्धकांना फॉलो करायचंय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे, जेणेकरून सगळेच विद्यार्थी स्वतः आधारस्तंभ होणार आहेत. चला, मी डॉक्टर विपुल, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की भेटणार आहे. अशी छान माहिती घेऊन आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.